मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील 10 नंबरचा धडा सुगंधी सृष्टी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। सुगंधी पेटीचा एक एक खणत जणू उघडत चालला होता असे लेखकाने कशाला म्हटले आहे? उत्तर, लेखकाने एका डब्यात मोगऱ्याचे रोप लावले होते। त्याच्यावर एक कळी मोहरली होती। एके संध्याकाळी 6च्या सुमाराला त्या कळीची एक पाकळी बाजूला आली। थोड्याच वेळात दुसरी पाकळी, मग इतर पाकळ्या येऊ लागल्या। या प्रसंगाला सुगंधी पेटीचा एक खणच उघडत चालला होता असे लेखक म्हणतात। निशिगंध आपले सारे वैभव चव्हाट्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो असे लेखकाला का वाटते? उत्तर, हिरव्यागार छडीवर निशिगंधाची फुले एकापाठोपाठ लागलेली असतात। फुले दिसायला डौलदार असतात। निशिगंध स्वभावाने लाजाळू नाही। आपला रंग, आपला गंध, आपला डौल लपवत नाहीत। म्हणून निशिगंध आपले सारे वैभव चव्हाट्यावर उभे राहून जगाला दाखवत असतो असे लेखकाला वाटते। लेखकाने गुलाबाचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे? उत्तर, गुलाबाचा रुबाब इतर फुलांपेक्षा वेगळाच असतो। गुलाबाला वाटेल ती जागा चालत नाही। पाणी कमी झालेले देखील चालत नाही। खत देखील वेळच्या वेळी घालावे लागते। मुळे मोकळी झाली पाहिजेत। हंगाम साधून छाटणी केली पाहिजे। कीड टिपून मारली पाहिजे। अशी सर्व त्या झाडाची निगा राखल्यानंतर गुलाबाचे फूल फुलते। एकदा गुलाब फुलू लागला की सारे श्रम माणूस विसरून जातो असे लेखकाने गुलाबाचे वर्णन केलेले आहे। लेखकाला सकाळी पारिजातकाखालून जाताना पुण्यवान भूमीवरून जाण्यासारखे का वाटते? उत्तर, सकाळी पारिजातकाच्या झाडाखाली फुलांचा सडा पडलेला असतो। जणू साऱ्या भूमीवर वृक्षराजाची उदारताच अंथरलेली आहे। कोठे पाऊल ठेवावे हेच समजत नाही। म्हणून लेखकाला पारिजातकाखालून जाताना पुण्यवान भूमीवरून जाण्यासारखे वाटते। प्रश्न दुसरा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा। तुम्हाला कोणकोणती फुले जास्त आवडतात? ती का आवडतात? उत्तर, मला मोगरा, गुलाब, जाई-जुई, पारिजातक ही फुले आवडतात कारण यांचा रंग व सुवास खूप छान आहे।
तुमच्या मते फुलांनी माणसाला कोणता अनमोल संदेश दिला आहे? उत्तर, फुले झाडांवर उमलतात त्यावेळेस फूल पाहून खूप आनंद होतो. फुलाचे अस्तित्व कमी वेळेचे असते, पण सगळ्यांना आनंद देऊन जातात. सगळ्यांच्या मनावर राज्य करतात. इतरांना आनंद देणे हा संदेश फुलांकडून मिळतो. या पाठात गुलाबाला राजश्री तर निशिगंधाला गुलछडी म्हटले आहे का ते सांगा. उत्तर, गुलाब हा फुलांचा राजा असतो म्हणून गुलाबाला राजश्री म्हटले आहे. तर हिरव्यागार छडीवर हरीने टोकापर्यंत लागत गेलेली त्याची फुले एखाद्या गुलछडीसारखी वाटतात म्हणून निशिगंधाला गुलछडी म्हटले आहे. समानार्थी शब्द लिहा. बिराड कुटुंब, मोठी, भव्य, सुवास, सुगंध, कष्ट, श्रम. विरुद्धार्थी शब्द लिहा. निरुपाय, उपाय, पांढरा शुभ्र, काळा कुट्ट, उदार, कंजूस, प्रसन्न, अप्रसन्न. तुम्हाला या व्हिडिओपासून नक्कीच मदत झाली असेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.